हदगाव तालुक्यातील तामसा नांदेड रोडवरील वारकवाडी फाटा येथे खासगी कंपनीच्या मोठमोठ्या हायवाने वन विभागाच्या माळशेजारी हजारो झाडाची कत्तले करत मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन सुरू असून याबाबत हदगाव तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये। तामसा नांदेड रोडवर असलेल्या लोहा मांडवा या नांदेड रोडवर मुख्य रस्त्यालगत मागील काही दिवसापासून वन विभागाच्या माळशेजारी हजारी, सागवान, आंबा, बोर इतर झाडांची कत्तल करत कल्याण टोल नाका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मोठमोठे हायवाने अर्धापूर बायपासला काम चालू असलेल्या ठिकाणी मुरुम उत्खनन करून मुरुम टाकणे चालू असून तो मुरुम कल्याण टोल नाका कंपनी अर्धापूर बायपास या ठिकाणी आम्ही घेऊन जात आहोत असे सांगितले असून जिल्हाधिकारी नांदेड यांनी रॉयल्टी दिली, पण ती किती हजार दिली त्याच्यावर कोणाचा अंकुश आहे की नसेल तर तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय यांनी महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी निवडावा, कारण रॉयल्टीच्या नावाखाली लाखो ब्रास मुरुम उघडपणे चोरी केला जातोय। या ठिकाणी मुरुमाची ATS प्रमाणे तपासणी करण्याची ही मागणी निसर्गप्रेमीमधून होतीये। या ठिकाणी हदगाव तहसीलदार सुरेखा नांदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून रॉयल्टी मिळाली असल्याचं सांगितलंय, परंतु ही रॉयल्टी नसून संबंधित शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी परवानगी काढली होती। हे वन विभागाच्या माळशेजारी उत्खनन चालू असल्याने वन विभागाच्या कर्तव्य शून्य असलेले विजय कटके यांनी दूरध्वनी उचलण्यास ही वेळ नाही। या ठिकाणी हदगाव तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची गौण खनिज संपत्तीची लूट होत असल्याने संबंधित गुत्तेदार हे आपल्याच कंपनीसोबत कमी ब्रास रॉयल्टी काढून कोटीच्या घरात लूट करत आहेत। नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी होतीये। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव।